हॅलो, नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की HTMLचं बेसिक फर्स्ट कोड कसा लिहायचा आणि आता आपण त्याच्याबद्दल म्हणजे जे बेसिकली आपण जो फर्स्ट कोड बघितला होता त्याच्याबद्दल आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आता की ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर ओपन करणे हे आपलं तुम्ही जे फोल्डर आहे ते कसं ओपन करायचं हे मी मागील व्हिडिओमध्ये एक बेटरली एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊ शकता. तर हा बेसिक HTML कोड आहे. तर मी तुमच्यासाठी अजून परत एक नवीन फाईल क्रिएट करून म्हणजे एक बेटरली अंडरस्टँडिंग होईल. तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्याला नाव देऊ शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. फक्त लास्टला जे एक्सटेन्शन आहे ते HTML ने करून ते क्लोज करायचं. त्यानंतर तुम्ही एक्सक्लेमेटरी मार्क टाकायचा आणि एंटर करायचं. तर तुम्हाला हा बेसिक बॉयलर प्लेट कोड भेटून जातो. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळतो डॉक टाइप हा टॅग HTML म्हणजे डॉक टाइप HTML बघायला मिळते. तर हा जो आहे ना तो हा HTMLचं व्हर्जन स्पेसिफाईड करतोय. HTMLचं व्हर्जन स्पेसिफाईड करण्यासाठी हा यूज होतो आणि आपला जो HTMLचं जे सगळं जे कंटेंट असतं ते आपण एका HTML टॅगमध्ये आपण त्याला एन्क्लोज केलेलं असतं. त्यामध्ये HTMLच्या मध्ये म्हणजे हे आपले HTML हा एक आपला एलिमेंट समजा आणि त्यांच्यामध्ये हे नेस्टेड एलिमेंट आहेत. नेस्टेड एलिमेंट म्हणजे एलिमेंटच्या आतमध्ये एलिमेंट्स असतात. तर ते आहेत. तर आपल्या इथं इथं 2 टाइपचे 2 एलिमेंट आहेत. एक हेड आणि एक बॉडी. जो हेड एलिमेंट आहे तो आपल्याला म्हणजे जे वेब कंटेंट आपल्याला वेब पेजला डिस्प्ले करायचं नसतं ते आपण मॅक्झिममली याच्यात देत असतो. जसे की मेटा टॅग, टायटल टॅग. टायटल हे असं टॅग आहे की आपल्याला म्हणजे आता बघा जर मी म्हणजे आपण एखादं एक एलिमेंट बनवूया आणि त्याला आपण वेब पेजला म्हणजे एक वेब ब्राउझरला बघूया. त्यात समजा तुम्हाला मी टायटल टॅग हा काय कशासाठी यूज होतो तर हाय तर तुम्ही ओपन करू शकता ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. लाईव्ह सर्व्हरने ओपन केल्यानंतर इथं हा दिसते आणि इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स नाव दिसतंय ना ओपन झाल्यानंतर. जे हे डॉक्युमेंट नाव आहे ते तुमचं टायटल्स आहे. जसं की आता आपण चेंज करू टायटल. टायटल जर चेंज केलं तर ते तिथं चेंज होतं. हे आपलं बघा टायटल हे चेंज झालेलं आहे. त्या टायटल त्या कामाचं असतं आणि आपण बॉडीमध्ये ज्या गोष्टी लिहितो, ज्या आपल्याला वेब पेजला म्हणजे जे कंटेंट आपल्याला वेब पेजला शो करायचं असतं, ते आपण बॉडीमध्ये लिहित असतो. एवढी बेसिक अंडरस्टँडिंग HTMLची. यानंतर आपण फॉर्म्सकडे जाऊया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स.